या अहो सर ते ना माझी 9:41 बस चुकली काय सर हो पण सर तुम्हाला कसं आता कळलं? अजून कारणाच्या नादात वेळ घालू नकोस हा बस लवकर चल. हा लिही आता असं लिही. सर आणि माझ्या भाच्याचाच बोलणार आहे तर मला ए प्लीज. सॉरी सॉरी सर. लिहिलं श्री पुढे. आता असं लिही. हा. देवदत्त कॉलनी मुंबईत अपवादानेच मिळणारी शांतता अनुभवणारी. मुख्य रस्त्यावर एक बँक आणि मागच्या बाजूला बँकेचे काही क्वार्टर्स. आले आले आले. या किती उशीर. अगं थांब जरा, एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी. सरप्राईज. हो अहो खूप कामं राहिली आता स्वयंपाकाची, आत्ता काही नको. पण हे बघ तरी ना तू निदान. अहो यात काय सिनेमाचे तिकीट असतं रे. अगं कुठला आहे ते तरी बघ. रफेस्ट आफ्रिका. हा अहो म्हणजे लॉरेल आणि हार्डी. करेक्ट. अहो पण तो आता थिएटरला कसा. अगं त्या कोहिनूरला फेस्टिवल आहे जुन्या सिनेमांचा अय्या आणि त्यात नेमका आज रफेस्ट आफ्रिका आहे. वा वा वा. अगं खूप सुंदर पार्ट्या. असं आहे सबनीस जोडपं. एक सुशिक्षित आणि आदर्श जोडी. एक विलक्षण धागा त्यांच्या नात्याचा आधार बनला होता. सगळी सुख सबनीसांच्या उंजळीत पडली होती. हा पण एक बोच मात्र होती. असो चला निदान एवढं तरी झालंय. काय सुंदर गाणं लागले ग. ली बय्याना धरो लागले. काय झालं. अहो काही नाही जरासे चिरलो. चिरलं का परत. थांब जरा मी आलो. अहो नको. कितीदा सांगितलं तुला चिरण्याची कामं करत जाऊ नकोस म्हणून. अहो. थांब जरा आलो मी. अहो बघू. काय हो. अगं किती लागले तुला. तू ऐकू नकोस माझा असे अजिबात. पॅनिक होऊ नका. काही झालं नाही एवढं. नाही कसं. हे बघ मी यापुढे तुझं काही एक ऐकणार नाहीये. आपण कामासाठी बाई ठेवणार अहो आहोत. त्याची काही गरज आहे का हो. 21 वर्ष झाली ना आता सवय आहे मला. कितीही सवय असली तरी नाही. बरं कळलं? बरं हा. ठीक आहे नाही करणार. हे असं यांचं चालायचं. चिंगारे कोयो कुठे चाललाय. सबनीसांकडे. अहो दादा मग एंट्री करा ना. हे घ्या. हो घनश्याम काळे. इथे काय लिहू. काम काय आहे. मी सबनीसांच्या बँकेत आहे पुणे ब्रांचला. हम्म. कामानिमित्त इकडे आलोय. हा मग ऑफिशियल या. हो झालं का. हो ठीक आहे. 7-10 हे बघा हे समोरचं घर आहे हा. ना तेच. ओके थँक्यू. येस. नमस्कार मी घनश्याम काळे पुण्याहून आलोय. अरे या 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 तुमचीच वाट बघत होतो. हो गाडी लेट झाली का तुमची. अहो एक तासभर खोडंबात झाला पण ठीक आहे. काही हरकत नाही. या 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 या. मी ओळख करून देतो. हो. ही माझी पत्नी रेखा नमस्कार. आणि हे मिस्टर काळे बरं का. बरं, बरं. तुम्ही दोघं बसा आम्ही आलो. हो हो हे घ्या पाणी. हो अहो पाणी बसून द्या. हो हा. काळे बिस्किट चालतील ना तुम्हाला. अहो असं विचारताय काय आणा की. आणतो आणतो. वहिनी घर फार छान आहे हो तुमचं. हो म्हणजे एकदम नीट नीट काय. अगदी अगदी. अहो यांचा कटाक्ष असतो तसा. अच्छा. इकडची गाडी तिकडे झालेली चालत नाही यांना. वेळ मिळाला ना की घरच आवरत असतात सतत हे. हो हे पेंटिंग फारच सुंदर आहे. हो अहो यांना सत्काराच्या वेळ मिळालाय. अच्छा हा. आणि हा फोटो कुठला आहे. अहो लग्नातला आहे आमच्या. हा. अच्छा वा छान आहे. थँक्यू. चहा घ्या ना. हो ऍक्च्युली सबनेस मला जरा फ्रेश व्हायचं होतं. अय्या, हो की. अहो मी चला की आत. चहा तिकडेच घ्या होतं. हा चालेल चालेल. चला मी घेतो तुमच्या बॅगा. अहो, नाही. असू दे चला. चला लवकर आवरून घ्या सिनेमाला जायचंय आपल्याला. अगं घेतेस ना फोन. हो हो घेतीये. हॅलो हा सुरेखा बोल ग. अगं हो परवा फोन करणारच होते मी तुला पण गडबडीत राहूनच गेलं. अगं काही नाही यांचे मित्र आले पुण्याहून मग जरा गडबड होती आणि त्या त्यांनी ना लॉरेल आणि हार्डीची तिकीट आणली आहेत. अगं कोहिनूरला फेस्टिवल चालू आहे. हो ना अगं यांनी अचानकच अगं आणली. एक किती वेळ बोलतोय. आधी जेवायला बसतो सुद्धा इकडे. लवकर ये. हो, आली आली. अगं ऐक ना आपण नाश्त्याचं नंतर ठरवूयात का. मी नंतर आठवणीने फोन करते. हा ठीक आहे. अच्छा अहो घेतलंयत ना सगळं.
हो घेतलंय ये लवकर. वा वहिनी सूप फारच सुंदर झालं हो. भैया हो घ्या की अजून. साहेब कोण आहे? ऑफिस मधला पांडुरंग आहे. तुमचं लेटर राहिलं होतं ना द्यायला आलोय. बरं ये आत ये. येऊ का? हा ये. हे घ्या. अगं सावकाश पाणी पी पहिले. हे पांडू इधर रे. वर बघ वर बघ. हा, पाणी पी. बरं वाटतंय ना आता? वहिनी तुम्हाला असं कधी झालं हो? अहो ते नाही 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 थांब 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 ते कट कर असं नको. का ते त्यांच्या तोंडी नको ग. का सर मी सांगतोय ना म्हणून. का बर लिहिते. हा लिह. हं. हे घ्या. अगं सावकाश पाणी पी पहिले. हे पांडू धर रे जरा. हा. वर बघ पहिले. हा बरं वाटतंय ना आता? मी आज जाते. हा हे ओके. पुढे लिह आता. वहिनींचा ठसका जरी साधा असला ना तरी बरंच काही उघड करणारा ठरला. ठसक्यातून सावरताना वहिनींना आपली मोडकी बाजू झाकण्यात मात्र अपयश आलं. वहिनींचा डावा हात मनगटापासून तुटला होता. तशी ती गोष्ट. काय ग? काही नाही सांगा. वहिनींचा डावा हात मनगटापासून तुटला होता. तशी ती गोष्ट काही लपून राहणार नव्हतीच. त्याला फक्त त्या ठसक्याचं निमित्त. तो बांगड्या नसलेला हात मिस्टर काळ्यांना त्रास देत होता. मग सबनीसांच्या सारं लक्षात आलं. काळे अहो काळे हे बघा ना तुम्ही येणार असल्याचं लेटर आत्ता मिळतंय मला. काय पण सर्व्हिस आहे आपली. पांडू हा. तू आता आलास तरी चालेल. हा ए जाताना फक्त एक टॅक्सी सांग रे. सांगतो. हा काळे तुम्हाला काय वाढू का? नाही नको, मी आवरून घेतो. हा बर. टॅक्सी आली आहे निघायचं ना. हो हो आले. हा चला. सर हं? ते बोरनाळात ही गप्प बसा आता. ली चल पुढे. कोहिनूर टॉकीज जवळ टॅक्सी थांबली. पण अजूनही सहानुभूती आदर आणि खिन्नता या मिश्र भावनांनी मिस्टर काळे अगदी पूर्णपणे भांबावले होते. सबनीस दाम्पत्य मात्र प्रत्येक क्षणाचा सोहळा करत होतं. वा किती सुंदर वास आहे हो या मोगऱ्याचा. मिसेस सबनीस पटकन पाठमोऱ्या थांबल्या. त्यांच्या बॉब केलेल्या केसात मिस्टर सबनीसांनी गजरा मारला. मिस्टर काळे मात्र थिएटर बाहेरच्या धावत्या जगात अगदी स्तब्ध झाले होते. तो तुटलेला हात, मिसेस सबनीसांचे फोटो मध्ये लांबसडक केस आणि आत्ताचा बॉब. काळे आईस्क्रीम. हो हे घे ग. अहो काळे तुम्ही आधी कधी लॉरेल हार्डीचा पिक्चर बघितलाय का हो? अहो आमच्याकडे ना तर खजिना आहे. अहो. काय अहो जरा कप खालती धरता का? किती तोंडाशी धरलायत माझा. मला ना आईस्क्रीमच खाता येत नाहीये. सॉरी हा आता ओके का? हो ठीक आहे. हा हो तर आमच्याकडे ना त्याचा खजिना आहे. केवढ्या सीडी आहेत म्हणून तुम्हाला अहो सांगू. ऐका ना. आता काय? अहो माझं झालंय. मी होते पुढे. मुख्य सिनेमा सुरू व्हायला तशी 5-10 मिनिटं आहेत. तुम्ही या सावकाश. बर जाताना कप तेवढा तिकडे टाका. हो टाक. हा हो तर त्या विझार्ड ऑफ ऑज नावाचा एक पिक्चर आहे हो त्याच्यामध्ये. सबनीस हा विचारू का हो? अहो विचारा ना. वहिनींचं हे लग्नानंतरच ना? नाही मला कल्पना होती की हा प्रश्न विचारणार तुम्ही मला. आय एम सॉरी इफ युअर हर्ट. मी उगाच अहो विचारलं. नाही मिस्टर काळे असं नका म्हणू. नाही, मला विचारण्याचा काही अधिकार नाहीये. विसरून जा काय अहो विचार. नाही मिस्टर काळे उलट तुम्हालाच मी हे सगळं सांगणार आहे. म्हणजे हो अनेकांनी मला या तऱ्हेचे प्रश्न याआधी विचारले. पण लॉरेल हार्डीचा विनोद आणि लताचा सूर यांसारखा निष्कपटी प्रश्न फक्त तुम्हीच मला विचारलाय. अहो आज थांबू नका. खूप दिवस ही वाफ मी कोंडून धरले. आता जर बोललो नाही ना तर मॅड होऊन जाईल. ही घटना लग्न आधीचीच. लव्ह मॅरेज ना? नाही हो अरेंज मॅरेज. लग्न आधीचे सारे सोपस्कार झाले होते. म्हणजे लग्न अगदी 2 दिवसांवरून ठेपलेलं होतं. मित्रमंडळी नातेवाईक जमलेली. सगळीकडे असं उत्साहाचं वातावरण. पण कुठूनशी वार्ता लागली की काहीतरी गडबड. तसाच उठलो आणि रेखाच्या वडिलांपुढे जाऊन उभा राहिलो. मला माफ करा पण हे लग्न मोडलं. मी त्यासाठी इथे आलेलो नाही. तुम्ही शांत व्हा आधी. मला खरंच माफ करा. मी गुन्हेगार आहे तुमचा. अहो, मला फक्त सांगा की नक्की काय झालंय. माझा तुम्हाला फसवण्याचा हेतू नव्हता हो. पण मी असं का केलंय फक्त बापच जाणू शकेल. मोह आवरला नाही आणि पोरीच्या सुखासाठी रेखाच्या ऐवजी सुरेखाला तिच्या जुळ्या बहिणीने तुम्हाला दाखवली. काय हो, हो पण का केलं तसं तुम्ही? फार मोठा इतिहास आहे. रेखाच्या शाळेतली गोष्ट आहे. लहान मुलांची भांडणं एवढ्या टोकाला जातील याची आम्हाला तरी काय कल्पना होती. मुले मुली एकमेकांच्या खोड्या काढायचे
एक दिवस मुलांनी सूट घ्यायचा ठरवला. हे माझा डबा संपत नाहीये रे. ए, चल. तिला असं नको रे म्हणू. मला शिकू नको. मित्र आहे ना तुमचा? ए, आता माझी सुट्टी संपली रे. लवकर जा, लवकर ये. लवकर वरती जाऊया आणि वर्गाची जरा मुली यायच्या आधीच बंद करून टाकूया. मी डबा ठेवला. दारापाशी या नाना तऱ्हेचे उपचार झाले पण काही उपयोग झाला नाही. मग शहरात आलो. बाबा तुम्ही शेवटी शांत व्हा. ऑपरेशन. अहो मी शांत आहे म्हणूनच सांगतो हे लग्न मोडलं. तुम्ही सुरेखाशी लग्न करावं. तुम्ही तिला पसंत केली आहे. नाही आणि मी रेखाला पत्करली. अहो म्हणजे त्यांनी तुम्हाला फसवून नाही हो काळे, फसवून नाही. त्यांनी त्यांच्या मुलीच्या सुखाचा इतर गोष्टींपेक्षा जरा जास्त विचार केला एवढंच. आणि तशाही माझ्या पत्नीकडनं माझ्या फारशा अपेक्षा नव्हत्या हो. हा एक इच्छा मात्र जरूर होती हो, की तिचे केस चांगले लांबसडक असावे. हा सबनीस ते मगाचे फोटो मधले लांब सडक केस आणि हा आत्ताचा बॉबकट. अहो नका विचारू. माझं आता प्रमोशन झालं, भ्रमंती वाढली, वेण्या घालायला सवड नाही होत आता. बस एवढंच. अहो अहो सिनेमा सुरू झाला तिकडे, तुम्ही काय करता इथे? चला ना. हो आलो. चला. अहो काळे ते कप घेऊन कुठे चाललाय? हो त्या टाकून ते आता. चला चला. अगं तो पडला तिथे. काळे ऐकताय ना? बघा तिकडे. तिकडे कुठे बघताय? हो, ऐका ना. हा कायांना काही झालंय का? अगं नाही, मी बोलतो नंतर त्यांच्याशी. साधे असेल, असेल. वा वा वा. त्या हत्तीच्या हातात बघा बंदुकी. काय दाखवतात ते हल्ली. हो ना. सांगता नाही? खरंच सुंदर होता. टॅक्सी. अहो किल्ली देता ना घराची? नाही घे. हा, बाहेरचा जरा लाईट लावा. लावला. तू कॉफी करायला जा का जरा? हो करते. ते आता सीडी सापडली. आता ऐकलंस का? अहो काळे तुम्हाला सांगतो, ही फार महत्वाची सीडी हो. म्हणजे आम्ही खूप वेळा ऐकायचो. फार लकी आहात तुम्ही काळे. हो काळे. काळे. अहो सीडी सापडली. ऐकताय ना? काळे काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणजे मी सिनेमापासून बघतोय तुमचं लक्ष नाहीये कशातच. कसला विचार करताय? प्लीज बोला आता. ग्रेट मॅन. मला फार कौतुक आहे तुमचं. हे सगळं कसं सावरलं तुम्ही? यू आर रिअली ग्रेट. तुम्ही हसताय. हो माझ्यासारख्या एका कोत्या वृत्तीच्या माणसाला उगाच ग्रेट म्हणताय तुम्ही. तुमचं मन आणि कोतं. अहो सबनीस, एवढं मोठं दुःख ऍक्सेप्ट करायला खूप ताकद लागते हो. आणि कुठून आणलं ते बळ? काळे चुकताय तुम्ही. नाही सबनीस. कारण अजूनही अंधारात आहात तुम्ही. अहो आजपर्यंत मी कधी पूर्णपणे मोकळाच होऊ शकलो नाही हो. मला माझ्या कोत्या मनावर आधारलेलं दुःख कोणतं आणि माझ्या दुःखावर आधारलेलं दुःख कोणतं हे कधी ठरवताच आलं नाहीये. हो आज सुद्धा संध्याकाळपासून माझी तुमच्यासमोर काय इमेज झाली मी आता नाही सहन करू शकत आहे. कारण रेखाच्या आजच्या परिस्थितीला कळत नकळत मीच जबाबदार आहे. सर. हो हो. त्या दार ढकलणाऱ्या मुलांमध्ये माझाच पुढाकार होता.
पण त्यावेळी एक कळतच नव्हतं की एखाद्याला आपल्या वागण्याचा इतका त्रास होईल. काळे कपट नव्हतं होते, ती एक स्पर्धा होती. मग ज्या दिवशी रेखाच्या वडिलांनी सगळी हकीकत सांगितली तेव्हा कुठेतरी वाटून गेलं की नियतीने आपली चूक सुधारण्याची एक संधी आपल्याला दिली. आणि काळे म्हणून मी रेखाशी लग्न केलं. स्टील am I a great man for you? येस सबनीस, येस. इवन देन यू आर अ ग्रेट मॅन. अहो कारण दुसरा कशाला मी जरी असतो तरी पळून गेलो असतो, मला नसतं जमलं. पण स्वतःचा प्रामाणिकपणा राखण्यासाठी तुम्ही वहिनींना ऍक्सेप्ट केलं, इथेच तुमचा मोठेपणा दिसतो. मी तर वहिनींबद्दल कळल्यापासून तुमच्या नजरेला नजरही नाही भिडवू शकलो. अहो मी सिनेमा सुद्धा तुमच्यासारखं नाही एन्जॉय करू शकलो. तुम्ही मात्र तुमचा अख्खा इतिहास आठवूनही इतके आनंदी कसे काय आहात? सरावलंय हो काळे आता. रोज ना ती एक मुमेंट आठवते मला. मी रेखाला स्वीकारलं नाही हो, तर तिचा डावा हात होण्याचा प्रयत्न केला. काळे आलेला प्रत्येक क्षणच अनुभवायचा असतो, कारण तो क्षण आपला असतो. म्हणजे लॉरेल हार्डीने क्षणात केलेलं निखळ हास्य किंवा दिदींची सहजतेने आलेली हरकत, हे सगळं त्याच क्षणी जगलं पाहिजे हो. आजपर्यंत नाही कळलं कधी. अहो, होतं असं. आजपर्यंत मीही एक क्षण नाही अनुभवू शकलो. अनेकदा संधी आली, पण रेखाकडे हे सत्य कन्फेस नाही करू शकलो मी. तिला असं विश्वासात घेऊन नाही झालं धाडस कधी. काळे मला सांगा, तिला हे सत्य कसं सांगणार होतो मी? हे सगळं भयानक आहे. अहो ती सापडलेली सीडी लावताय ना? हो. एखाद्या अश्रू मागे किंवा हसण्यामागे एवढा मोठा इतिहास असतो असा विचारच केला नव्हता आम्ही. गुंतागुंत आहे सगळी. सत्य आहे. गुंतागुंत आहे. हसी रात हो. या बघा आमच्या लता दिदी गातात. अहो ऐकते आम्ही. आणि कॉफी झाली अहो माझी. कधी येताय? मी आलो. हा. मूळ कथा वपू काळे, नाट्य रूपांतर अद्वैत रहाळकर, दिग्दर्शन पार्थ केतकर, मृण्मयी कानिटकर. अहो काय आपण ना सिनेमा बघायला उगाचच गेलो. अहो एवढा मोठा हार्डी आपल्याकडेच तरी ह्यांचं पोट बघा. निर्मिती बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय पुणे. अनभिज्ञ